यात्रेत गेल्या गेल्या लगेच अख्खाच्या ओळखीचे काही जण भेटले होते. ते एवढे लाजत होते ना विचारतात. हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर आम्ही यात्रेच्या जवळ आलो होतो आणि आम्ही यात्रेच्या ठिकाणी जायलाच लागलो होतो. यायचंच नाही तिकडं. मला जोर जरा खट पीठ आडायला लागलं. आयो ते बघून तिकडं गरगर व्हायला लागले. यात्रेत गेल्यावरती लगेच पाळणे होते आणि तिथं एका पाळण्यात बसली एक छोटीशी पोरगी आणि ती एवढी घाबरली होती, ती रडायलाच लागली होती. एवढी क्यूट होती आणि सेम माझ्यासारखीच होती. मला बघून तिला माझे लहानपणीचे दिवस आठवले. आणि हे आक्कीचे भाऊ भेटले होते, तर ते एवढे लाजत होते ना की ते तोंड बी दाखवत नव्हते, एवढे लाजत होते. पाळणे वगैरे बघितले पण काय पाळण्यात बसले नाही, कारण मागच्या वेळेस मला कळलं होतं काय एक्सपिरियन्स आला होता, लय बेकार एक्सपिरियन्स आला होता. म्हणून आम्ही ज्यासाठी आलो होतो ते म्हणजे खास प्रदर्शन, ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि त्यात बैल हिकडतं तिकड अशी बैल होती किती त्यांचा तो निरागस, आणि त्यात एक म्हशीचं पारड पण आणलेलं होतं. ते एवढं शांत निरागस उभं राहिलं होतं ना, लय क्यूट दिसत होतं. ही गाडी बघून एवढी भीती वाटायची ना, ते दिवस आठवले. लहानपणी ही गाडी बघितली की असं वाटायची चोरांचीच गाडी आली काय. ही गाडी बघितली का पहिला आम्ही घरी पळायचो, तेव्हा त्या गाडीचा क्रेजच वेगळा होता. ही गाडी बघितली नाही का आम्ही लगेच घरी सुटायचो. यात्रेला गेल्यावरती लाल शेव आणि रेवड्या नेल्या नाहीत तर काय उपयोग जत्रेला जाऊन. मग काय एक दुकान होतं, तिथं जाऊन आम्ही रेवड्या आणि लाल शाव रेवड्या घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट घरचा प्रवास सुरू. कारण एवढी बेकार धूळ आणि त्यात घासा तर जामच झाला होता. आणि आज त्याच्यात होता राजूरचा बाजार, त्यामुळे प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते, त्यामुळे आपल्या लाईफ दुसऱ्याच्या लाईफशी कधीच कम्पेअर करायची नसते.